नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर ई बालभारतीने प्रकाशित केलेली सायन्स 2 प्रश्नपत्रिका क्रमांक 3 याची उत्तरपत्रिका लेखन पद्धत आपणास दाखवत आहे। सायन्स भाग 2 मराठी माध्यम। प्रश्न पहिला, अक्कलदाड अवशेषांगे लंगफिश जोडणारे दुवे, अ गट ब गट, सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखूमुक्ती व विद्यार्थ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत। इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे मधुमेह होय। देवाच्या नावाने राखलेले पवित्र समजले जाणारे वन देवराई हे आहे। आकृतीत दाखवलेल्या अलैंगिक प्रजननाचा प्रकार कलिकायन हा आहे। युग्मित संधी उपांगे समान वैशिष्ट्य असल्यामुळे मधमाशी व झुरळ एकाच संघात आहेत। 2. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजेच स्थानांतरण। ऊसाची मळी वर ॲस्पेरिजिलस नायगरची प्रक्रिया करून पेय, गोळ्या व चॉकलेट उत्पादनात वापरण्यात येणारे सायट्रिक आम्ल मिळवतात। प्रश्न चौथा, घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे। सौर दिव्यामध्ये खालीलपैकी प्रकाश ऊर्जेचा वापर केला जातो। आकृतीत दाखवलेल्या यंत्राचे नाव वाफेवर चालणारे टर्बाइन म्हणजेच झोत यंत्र। कार्य, कोणत्याही एका ऊर्जा स्रोताच्या साहाय्याने झोत यंत्र फिरवले जाते। हे झोत यंत्र जनित्राला जोडलेले असते। झोत यंत्रामुळे जनित्र फिरू लागते आणि जनित्रामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते। प्रश्न दुसरा, पर्यावरणावर परिणाम करणारे 2 घटक। वाढत्या औद्योगिकरणामुळे हवा, जल, भूप्रदूषण होत आहे। नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे, त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो। प्रश्न तिसरा, मानवी आरोग्याच्या संबंधित जैवतंत्रज्ञानाचे 2 उपयोग। विविध रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृत्रिमरित्या लसी तयार केल्या जातात। इन्सुलिन सोमॅटोट्रॅपिन हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो। आकृतीत दाखवलेल्या प्राण्यांचा वर्ग सस्तनी वर्ग। वैशिष्ट्ये, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात। उष्ण रक्ताचे प्राणी। डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात। आकृतीतील चिन्हे दर्शवतात हवेच्या संपर्कात आल्यास त्वरित पेट घेणारे ज्वालाग्राही पदार्थ। त्वचा, डोळे यातील ऊतींना नष्ट करू शकणारे शरणकारी पदार्थ। घनकचरा व्यवस्थापन पद्धतीचे नाव आधुनिक भूमिभरण स्थळ। या पद्धतीत शहरात जमा होणारा विघटनशील कचरा वापरला जातो। अशा प्रकारच्या पद्धतीमुळे सेंद्रिय खते, मिथेन वायू हे उपयुक्त पदार्थ मिळतात। फरक स्पष्ट करा। सूत्री पेशी विभाजन, अर्धगुणसूत्री पेशी विभाजन। 1. सूत्री पेशी विभाजन यात द्विगुणित 2n अवस्थेतील एका जनक पेशीपासून 2 द्विगुणित जन्य पेशी तयार होतात। अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यात द्विगुणित 2n अवस्थेतील एका जनक पेशीपासून 4 एकगुणित जन्य पेशी तयार होतात। 2. जनक पेशी आणि जन्य पेशी जनुकीयदृष्ट्या एकमेकांसारख्याच असतात। 2. जनक पेशी आणि जन्य पेशी जनुकीयदृष्ट्या एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात। फरक तिसरा, शरीराच्या वाढीसाठी सूत्री विभाजन आवश्यक आहे। 3. लैंगिक प्रजननामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन महत्त्वाची भूमिका बजावते। लॅमार्क यांचा इंद्रियांचा वापर व न वापर सिद्धांत पुढीलप्रमाणे। उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो। सिद्धांत स्पष्ट करणारी उदाहरणे। पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत
झाडाची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. शाहमृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. मिळवलेले वैशिष्ट्य म्हणजे इंद्रियांचा न वापर केल्यामुळे सजीवांच्या शरीररचनेत झालेले बदल पुढच्या पिढीत संक्रमित होतात. त्यांना मिळवलेले वैशिष्ट्ये म्हणतात. प्रश्न दुसरा, काही सजीवांना विनाशी श्वसनाचा अवलंब करावा लागतो कारण काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत, म्हणून त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाशी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. अशा सजीवांची उदाहरणे किण्व, पाण्यातील बुडालेले बीजे, व्यायाम करताना आपली मांसपेशी. विनाशी श्वसनाचे 2 टप्पे, ग्लुकोज विघटन व किण्वन. प्रश्न तिसरा, भात शेतांमधील बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर भाताच्या पिकावर होणारा परिणाम. भाताचे पीक कमी प्रमाणात मिळेल, सापांची संख्या कमी होईल व नाकतोडे, कीटक, प्राथमिक भक्षक यांची संख्या वाढेल. भारतातील पुढील राज्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल इत्यादी. स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून भूजल, वायू प्रदूषण यांच्यावर नियंत्रण आणणे. प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे गरजेचे आहे कारण अनेक वर्षानंतरही प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यात असणाऱ्या पदार्थाचेही त्यामुळे विघटन होत नाही, त्यामुळे भूप्रदूषण होते. नाले, गटारे यामध्ये टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या प्रवाहात अडथळा आणतात, गटारी तुंबतात व रोगराई पसरते. गुरे, जनावरे यांच्या पोटात गेलेल्या पिशव्यांमुळे त्यांना कर्करोग होऊ शकतो. प्लास्टिक पिशव्या जाळल्याने विषारी वायू वातावरणात मिसळतात. अशा अनेक घातक परिणामांमुळे प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. प्रश्न 5वा, सोबतची आकृती केंद्रकीय विखंडन ही अभिक्रिया दर्शवते. या अभिक्रियेचा वापर अणुऊर्जा केंद्रात ही प्रक्रिया वापरली जाते. युरेनियम 235 हे मूलद्रव्य वापरून ही प्रक्रिया घडवून आणली जाते. प्रश्न 6वा, आकृतीतील प्राणी कंटकी चर्मी या संघातील आहे. त्याच्या त्वचेवरील आवरण कॅल्शियम कार्बोनेट युक्त कंटकी पट्टिकापासून बनलेले असते. त्यांच्या प्रचलनाचे अवयव नलिकापाद हे आहेत. प्रश्न 7वा, DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडण एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगर प्रिंटिंग असे म्हणतात. या तंत्राचा वापर पुढील प्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराचा कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटवता येते. बालकाच्या पित्याची ओळख करता येते. प्रश्न 4, 1. दिलेली आकृती ऋतुचक्र मासिक पाळी दर्शवते. मानवी शरीरातील मेंदूतील पीयूषिका ग्रंथी, अंडाशय, गर्भाशय या अवयवांचा सहभाग या प्रक्रियेत असतो. प्रक्रियेत भाग घेणारी संप्रेरके 4 आहेत. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती नवनिर्मितीची द्योतक आहे. अतिशय आवश्यक व उपयुक्त प्रक्रिया आहे. पाळी दरम्यान स्त्रीचे शरीर इतर दिवसांप्रमाणेच शुद्ध असते, त्यामुळे तिने इतरांपासून दूर राहण्याची गरज नसते. या अंधश्रद्धा नष्ट होणे अत्यावश्यक आहेत. दिलेली आकृती सायबर गुन्हे, ग्राहकाची फसवणूक याची प्रतीके आहेत. दर्शवलेली कृती करण्यासाठी इंटरनेट युक्त संगणक, ATM यंत्रे, क्रेडिट व डेबिट कार्ड्स इत्यादी उपकरणांचा गैरवापर होऊ शकतो. अशा प्रकारच्या घटनांची 2 उदाहरणे पुढील प्रमाणे. क्रेडिट व डेबिट कार्ड्सचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैशांचे
गैरव्यवहार करणे, वेबसाईटवर चांगल्या वस्तू दाखवून प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या वस्तू, बिघाड असलेली उपकरणे ग्राहकांना पाठवणे. महाराष्ट्र शासनाने अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, IT ॲक्ट 2000 कायदा अंमलात आणला आहे. अशा घटना आपल्या बाबतीत घडू नयेत म्हणून प्रत्येकाने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आधार कार्ड, पॅन कार्ड यांचे पिन क्रमांक व इतर व्यक्तिगत माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. ATM यंत्रातून पैसे काढताना पिन क्रमांक कोणालाही दिसू नये याची दक्षता घ्यावी. आपले व्यक्तिमत्व सतत खुलत राहो. प्रत्येक पेपरमध्ये आपणास नवा आनंद मिळत जाऊ. परीक्षेत घवघवीत यश मिळवून देण्यात हा व्हिडिओ आपणास उत्तम मार्गदर्शन करेल. तुम्हास यशस्वी करण्यासाठी मी शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमाद्वारे संपर्कात राहणार आहे याची विशेष नोंद घ्या. पुढील नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.